जयति जयति देवो देवकी नंदनोऽयं जयति जयति कृष्ण वृष्णिवंश प्रदीप जयति जयति मेघ श्यामल कोमलांगो जयति जयति प्रतिभारनाशो मुकुंद यदा सर्वाणि भूतानि प्रतिभान्ति स्थितानि च यत्र उपशम्यम्यामि विठ्ठल अनंत कृपा सागर जगदोद्धारक श्री तुकोबाराय यांचा सेवेकरता घेतलेला भंग विठ्ठल आज या ठिकाणी साधकाच्या जीवनामध्ये भक्ती अत्यंत महत्वाची आहे. जो जन्माला आलेला आहे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपावलोकने दिदलासे नारायणे आणि भक्ती शिवाय त्या साध्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही. आणि म्हणून हा जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयातला हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. पण एक सूत्र आहे अतिपरिचयात अवज्ञा. ज्यावेळेला जादा कोणत्याही वस्तूचा परिचय होतो त्यावेळेला महाराज अवज्ञा व्हायला लागते. बघा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात जे साधक असतील किंवा वारकरी संप्रदायाच्या बाहेर काय मंडळी असेल पण त्यांना एवढं माहीत आहे की विश्वंदी माऊली ज्ञानोबारायांचा एक हरिपाठ आणि त्या हरिपाठाची सुरुवात फक्त बोला काय सुरुवात हा देवाची द्वारी हे सगळ्याला माहित आहे. काय देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तेचारी साधेल्या हे सर्वांना माहित आहे. पण ज्या वेळेला चिंतनासाठी निरूपणासाठी कीर्तनासाठी ज्यावेळेला हा अभंग घेतला जातो त्यावेळेला मात्र महाराज घाम निघतो त्याच्यातून. चारी मुक्ती म्हणजे काय, सलोकता म्हणजे काय, स्वरूपता म्हणजे काय, सायुज्यता म्हणजे काय, समीपता म्हणजे काय, कठीण काम आहे दादो. हा अभंग जरी दिसायला सोपा दिसत असला तरी निश्चितच महाराज अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उंच अशी ताकद चक्र तुकोबारायांनी या अभंगामध्ये लावलेली आहे. विठ्ठला तर महाराज चिंतन करून जातात हे चिथोर भक्ती आवडती देवा. एक सरळ सरळ अर्थ बघण्याचा प्रयत्न करतोय मी. त्यावेळेला महाराज चिंतन करतात की जी भक्ती आहे हे देवाला आवडणारी करायची आपल्याला आवडणारी करायची. खालची बसलेली मंडळी बोला जरा कोणाला पाहिजे कशी पाहिजे हा मोठ्यानं बोला. हा देवाला आवडणारी भक्ती निश्चित झाली पाहिजे. मग आतापर्यंत जी भक्ती आपली चाललेली आहे निश्चितच देवाला आवडणारी महाराज आहे का नाही ज्याची त्यानं ठरवायचं. कारण तिथपर्यंत तो दर्जा तेवढा तयार झाला नाही त्या अर्थी तेवढी नाही. आपली भक्ती जी चाललेली आहे सवडीवर चाललेली दादो. कशी सवडीवर. भक्ती ही आवडीची असली पाहिजे महाराज, सवडीची काय कामाची नाही. आणि भक्ती निश्चित साधकानं आपल्या जीवनामध्ये तो परमतत्वाला पोहोचलेला जरी असला तरी त्यानं भक्ती केली पाहिजे. आणि सामान्य प्रारंभिक अवस्थेमध्ये जरी मंदिराकडे आलेला असला तरी ही भक्तीची आवश्यकता आहे दादा. शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत भक्ती फार महत्वाची आहे जीवनामध्ये. आणि म्हणून हेची थोर म्हटलंय तिला. थोर म्हणजे मोठी भक्ती आवडते देवा किंवा आवडती देवा आणि संकल्पावी माया संसाराची. तर भक्तीची व्याख्या करत असताना तिथंच महाराजांनी उत्तर दिलं की संकल्पावी माया संसाराची. संसारावरून काय करायचं माया काढायची. माया कठीण आहे दादा फार मोठी. ती फार भल्या भल्याला तिनं कामाला लावलेलं आहे, मोठमोठ्याला कामाला लावलेलं आहे. आपण अर्थ फक्त बघतोय आत्ता अभंग चिंतनामध्ये पाहणार आहोत. आणि ही माया निश्चितच आपल्याला या भक्तीपर्यंत पोहोचू देत नाही. त्याचं कारण काय आहे की माया महाराज इकडं आपली लावलेली आहे. मग इकडनं माया काढायची हे सोडा कदापि म्हणणार नाही आपल्याला. मीही प्रपंचीच आहे. त्यामुळे एक आहे की प्रपंचातून माया काढायची आणि कुठं जोडायची परमार्थाकडे जोडायची.
आणि मग त्यामुळे संकल्पावी माया संसाराची. पुढे महाराज चिंतन करतात, ठेविले अनंते तैसेची राहावे. ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये भगवंतानं, ईश्वरानं, निसर्गानं तुम्हाला ज्या परिस्थितीमध्ये ठेवलंय भगवंतानं, त्याच परिस्थितीमध्ये आनंद मानण्याचा प्रयत्न करा. कारण वेळ आणि हे घड्याळ कसलंही कोणासाठी. हा तुमच्याकडनं ऐकायला भेटलं मला काय हे समाजासी सादर भावे, समाजासी सादर भावे, समाजासी सादर भावे, समाजासी सादर सादर भावे, देव ठेविल तैसे रहावे. आणि इकडं ठेविले अनंते तैसेची रहावे, आणि चित्ती असू द्यावे समाधान. आज बहुतेक ऐकताय का बघा, समाधान गावाला निघून गेलाय. कळालं ना? अरे कोणी समाधानीच नाही दादा. समाधान मार्केटमध्ये किलोवर, छटाकावर, पाव किलोवर, टनावर, डझनावर, क्विंटलवर काय आणणारी वस्तू आहे ना? बोला बोला जरा. नाही. अरे मग समाधान हे आहे प्राप्त परिस्थितीमध्ये, हे मानावं लागतं. चित्ती असू द्यावे समाधान. पुढे महाराज चिंतन करतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. आपल्या अंतकरणाची जी उद्विग्नता आहे, अंतकरणामध्ये उद्विग्नता केव्हा निर्माण होते? ज्या वेळेला आपल्या मनासारखी एखादी घटना घडते, त्यावेळेला माणसाला काय होतं? बोलत चला जरा. आनंद होतो, सुख होतं, वाटतं, होत नाही. आणि ज्या वेळेला आपल्या प्रतिकूल घटना घडते, मनाच्या विरुद्ध घटना घडते, त्यावेळेला काय वाटतं? बोला जरा. हा दुःख वाटते त्यावेळेला. म्हणजे अंतकरणावरती होणारा अनुकूल आणि प्रतिकूलतेचा जो परिणाम आहे, याच्यावरती अंतकरणामध्ये उद्विग्नता आणि समाधान तयार होतं. दादा मनासारखं झालं की समाधान वाटायला लागतं. मनाच्या विरुद्ध घटना घडली, प्रतिकूल घटना घडली की दुःख वाटायला लागतंय. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. पूर्वी जे काय संचित करून ठेवलेलं आहे त्याच्यानुसार आत्ताचा हा आपला जन्म चाललेला आहे. आणि त्यामुळं जे संचितानुसार आहे त्याचा स्वीकार अरे भल्या भल्याला करावा लागला. राजा दशरथाला करावा लागला. अरे कोणालाही करावा लागला. जो जन्माला आलेला आहे त्याला संचिताचा हा स्वीकार करावाच लागतो. पुढे महाराज चिंतन करतात, तुका म्हणे घालू तयावरी
भार भार हे आता बरीच मंडळी तर महाराज देवाला मानायला तयार नाही आणि भार घालायचं तर ते आता पुढंच राहिलं. मग त्याच्या पुढचा टप्पा झाला. कुठला टप्पा झाला? हा पुढचा टप्पा झाला महाराज, हा पुढचा दर्जा झाला. मग एक आहे की ज्या वेळेला ज्यांनी भार घातला हा त्यांच्यासाठी परमात्म्याने आतापर्यंत महाराज सहकार्य केलेलंच आहे. भार घालणं फार महत्वाचं आहे. आणि भार तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईन कैवारी. हा चक्रू तुकोबाऱ्यांचं प्रमाण आपल्याला पाहायला भेटतं. त्यावेळेला तो कैवारी नारायण आपला पाठीराखा होणार आहे. भार घालणं गरजेचं आहे. पण आपण भार घालण्यामध्ये कमी पडतो. चिंतनामध्ये बघणार आहोत. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार. हा आता इथं दोन ठिकाणी आलं महाराज की संकल्पावी माया संसारच आणि वाहू हा संसार. हा एक आहे तिथं माया काढायला चालू करायची. कुठं? पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात. आणि एकदम शेवटला 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 एक आहे जग अवघे देव. हे जगच देव झालं पाहिजे. हा संसारच देव झाला पाहिजे. आणि मग कोणी वाहिलाय का? कोणी संसार वाहता येतोय का? वाहण्याची वस्तू आहे का ती? नाही. ज्या संसारातल्या सगळ्या वस्तू आहेत ह्याच वस्तू देव बनल्या पाहिजेत. त्याला वाहू हा संसार देवापायी. एक असा सरळ सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. उर्वरित वेळेमध्ये मी अभंगाच्या भाविश्वामध्ये प्रवेश करतोय. विठ्ठल आज या ठिकाणी श्री क्षेत्र उजनी होळे येथे या चोपडे वस्तीवरती परमपूज्य आदरणीय प्रतास्मरणीय वैकुंठवासी रामानंद सरस्वती महाराजजी यांच्या कृपाशीर्वादाने 6 जून 2011 या दिवशी या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला होता. आणि सालावादाप्रमाणे याही वर्षी या मंदिराचा वर्धापन दिन आमचे चोपडे परिवाराचे श्री उत्तरेश्वर संदीपान चोपडेजी तसेच बाळकृष्ण उत्तरेश्वर चोपडे आणि भालचंद्र उत्तरेश्वर चोपडे यांच्या माध्यमातून संयोजनातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. या सेवेसाठी सालावादाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय उत्तमजी महाराज सरस्वती या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. तसेच उजनी होळीचे हार्मोनियम मास्तर असतील, उपस्थित प्रवचनकार असतील, गावचे साधक मंडळी तर श्रवणासाठी आलेले असेल, तसेच उजनी होळीचे टाळकरी या ठिकाणी उभा असतील, माझ्या माता भगिनी असतील, पंचकृषीतून वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गावाहून आलेली काही मंडळी असेल. यामध्ये उपस्थितांमध्ये कोणी प्रवचनकार, कोणी कीर्तनकार, कोणी गायक मंडळी, तसेच कोणी वयाने लहान असतील. आपली प्रतिभा जगावरती फार आपल्या कर्तृत्वानं महाराज फार मोठा प्रकाश पाडलेली माणसं या ठिकाणी असतात, आपणाला माहीत नसतात. या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज विशेष उपस्थितीमध्ये या ठिकाणी हरिभक्ती परायण मृदंगाचार्य आपल्या परिसराचं वैभव आहे. नावही त्यांचं वैभवच आहे. मला माहित नव्हतं, लग्न पत्रिकेमध्ये माहीत झालं. विठ्ठला मृदंगाचार्य हरिभक्ती परायण कृष्णाजी चव्हाण वकील साहेब यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. साथी या ठिकाणी हरिभक्ती परायण दत्त महाराज चव्हाण ज्यांनी आळंदीच्या ठिकाणी साधना घडलेली ते उपस्थित त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्यांच्या साथीलाच या ठिकाणी भूषणजी गुरव आहे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. हरिभक्ती परायण ननवरे महाराजजी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक. गाव कुठलं? हा, दहिवलीची टाळकरी मंडळी आलेले, पंचकृषीतून आलेलं कोणी असेल, साऊंड सिस्टीमवाले, बस सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कीर्तन सेवेकडे वळतोय. विठाला हा, जीवनामध्ये भक्ती फार महत्वाची आहे दादा. काय महत्वाचे? भक्ती.
तर भक्ती करण्यासाठी साधक केव्हा भक्ती साधनेवरती आरूढ होतो? तर एक आहे, सर्वात पहिल्यांदा स्वतःची आत्मकृपा. अरे स्वतःवर व्हायला पाहिजे, आणि त्यावेळेला इकडे यायला तो तयार होतो. जोपर्यंत आत्मकृपा नाही. श्लोक आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये, भगवान श्रीकृष्णजी अर्जुनजीला सांगतात, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादेत आत्मेव यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनः. अरे योग्य मार्गाने गेला, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. तुझा मार्ग, तुझा संग, तुझी दिशा चुकत असेल, तू तुझ्या जीवनाचा स्वतःचा घात करणार तू स्वतः होणार आहे. पहिल्यांदा तुझी स्वतःची म्हणजे आत्मकृपा कशासाठी लागते? अरे आज चोपडे वस्तीवरती हनुमान मंदिराचा वर्धापन दिन आहे. आपण कीर्तनाला गेलं पाहिजे, प्रसादाला गेलं पाहिजे. ज्यांना टाळ येतो त्यांनी टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे. ज्यांना काय इथं साधना करता येते, भक्ती करता येते, सेवा करता येते, कोण जेवायला वाढत असेल, कोण काय करत असेल, इथं आल्याशिवाय तर महाराज ती सेवा घडणार नाही. असं ते पहिल्यांदा ते मनानं ठरवलं पाहिजे तुमच्या, आणि मग त्या वेळेला येणाऱ्या मग त्याला आत्मकृपा म्हणतात. मग आता पहिला आपला प्रश्न होतो, अरे आत्मकृपा म्हणजे काय? तर एक आहे, छोटा दृष्टांत सांगतो मी आपल्याला. उन्हाळ्याचे दिवस होते कडक, असा वैशाखाचा महिना होता. 42 ला तापमान रखरख. मागच्या 15 दिवसाच्या अगोदर जी परिस्थिती होती, काय परिस्थिती होती, हाल होतं. आणि जुना काळ, नाथ महाराज प्रवास करायला लागले. प्रवास करता करता त्यांना समोर एक चित्र दिसलं. एका रस्त्याचं काम चालू होतं. दगडाचे ढिगारे पडलेले होते, आणि काही तरुण आणि काही महिला टोळ्याच्या टोळ्या ते रस्त्यासाठी ते दगड फोडण्याचं काम चालू होतं. ऊन अतिशय असल्यामुळं अंगातून घामाचे लोंढे वाहत होते. त्यामुळे नाविलाजानं पूर्ण शर्ट बनियन पूर्ण ओला चिंब झालेला होता. फक्त टॉवेल लावलेला, कपडे काढून बाजूला टाकून महाराज मोठमोठे घन छने हातोड्यात काम चालू होतं. ते पाहिलं नातांनी. ज्यावेळेस ते नातांनी पाहिलं, एक दया निर्माण झाली त्यांच्या अंतकरणामध्ये. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आणि मग मुकदमला बोलवून घेतलं. अशी अवस्था का आपल्यावरती आहे? त्यावेळेस मुकदम सांगायला लागले, महाराज आम्हाला स्वतःची जागा नाही, स्वतःच घर नाही, पोटाच्या गोळ्यासाठी आम्हाला हे करावं लागते. अशा ही परिस्थितीमध्ये मग आपली काय अपेक्षा आहे? महाराज म्हटले, आपल्याला एक आहे, वैभव संपन्न राहण्याची व्यवस्था करतो, वैभव संपन्न खाण्याची व्यवस्था करतो, पाहिजे तितक्या दिवस राहण्यासाठी आणि पाहिजे तितक्या दिवस खाण्याची व्यवस्था. आजारी वगैरे पडलात तरी सगळी दवाखान्याची औषधाची अवस्था पुरवतो. टोळीकडे गेला. टोळीला सांगायला लागला, जे समोर महाराज दिसतेत ना, ते अशाशे म्हणतात. म्हटले, आमचा विश्वास नाही, आज कोण कोणाला कुठं फसवल त्याचा पत्ता. काहीतरी गोड बोलून नेतील आणि काय तिसरीकडेच कामाला लावतील. महाराजांपर्यंत आले सर्वजण. चला म्हटलं महाराजांपर्यंत. म्हणजे बाबा तुम्ही आमची खाण्याची राहण्याची सर्व व्यवस्था करणार, पण काम काय सांगा? महाराजांनी सांगितलं, फक्त आपल्याकडे 7 ते 8 पोथी चालते. काय चालते? पोथी चालते. आणि म्हटले तेवढी ऐकायची, श्रवणाचं काम करायचं. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. या नवविधा भक्तीमध्ये श्रवण एक नंबरची भक्ती. कुठली? श्रवण. आणि म्हणले ऐकायचं. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, पाहिजे तितक्या दिवस खायला राहण्याची वैभव संपन्न व्यवस्था, कुठलीही काय कमी पडू देत नाही काही. चला म्हटलं, लगेच पालक गुंडाळी. आता महाराजा दिंडी सोहळा आलेलाच आहे. 19 तारखेला प्रस्थान आणि 20 ला श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी येथून ही वारी निघणार आहे. दादा सोहळा आनंदाचा अतिशय महत्वाचा आहे महाराज. ही आषाढीची वारी, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. हे सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग. हे
जन्माला आलायत अनायसे भगवंताची आपल्यावरती कृपा आहे. हा सदाशिव जोपर्यंत तुमच्या अंतकरणामध्ये आहे, अरे तोपर्यंत एकदा वारी झाली पाहिजे जीवनातून. तशी अनेकदा झाली पाहिजे. पण ज्यांना जमतच नाही प्रपंचाच्या सवडीतून, अरे त्यांनी वारीचा आनंद घ्यावा दादो. शेवटी माफी मागून बोलून जातो. तेवढं जमत नसलं तरी महाराज सोहळा हलताना निघताना तिथून तरी बघायला जावं दादो. त्यावेळेला लक्षात येते आणि तिथून माणूस माघारीच येत नाही महाराज. 2 वर्षापूर्वी मी स्वतः सोहळा बघायला गेलो आणि गेल्या वर्षी स्वतः लगेचच वारीमध्ये महाराज माझा प्रवेश केला आणि वारी केली दादा. वारी जीवनामध्ये घडावी अत्यंत महत्वाचे आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची ने. अत्यंत महत्वाचं आहे महाराज. वारीमध्ये आपली नामसाधना होणार आहे. आपल्याला प्रवचन कीर्तनादी कार्यक्रम ऐकायला भेटणार आहे. देवाचा प्रसाद आणि तो 22 दिवस काय आनंद घ्या बस महाराज. एक आहे. आणि मग अशा पद्धतीने यांनी आपला घाशा गुंडाळला महाराज. आत्मकृपा कशाला म्हणतात. आणि आले नाथांच्या इथं. पहिला दिवस उजळला, पोथी चालू झाली 7 ते 8. मी आत्मकृपा काय हे सांगतोय आपल्याला. त्यावेळेला पोथी ऐकली. दुसरा दिवस उजळला, 7 ते 8 पोथी ऐकली. आणि तिसऱ्या दिवशी पोथीला सुरुवात व्हायची. तोपर्यंत एकमेकाला विचारायचं, कसं काय वाटतं रे तुला? लय अंग दुखायला लागलं. तुला कसं काय वाटतं? लय अंग दुखायला लागलं. मग हे पोथी, अरे हे काय कामाची नाही. मग काय केलेलं बरं बोला की. हा मोठ्यानं बोला ना. हा खडी फोडलेली बरी. तर पोथी संपल्याने नाथांकडे गेले. महाराज हा हे आमचं काम नाही. मग खडी फोडलेली बरी. महाराज म्हटले अन्नदान व्यवस्थेमध्ये काय त्रुटी नाही महाराज. राहण्याच्या व्यवस्थेमध्ये काय त्रुटी नाही. चुका काय नाही. कोणी काय बोललं वगैरे काय वरमी बोललं फिरलं कोणी नाही महाराज. काय सुद्धा नाही. हे आमचं काम नाही. हे आम्हाला जमत नाही. आता कधी जमणार आहे दादो? अरे सगळी उपलब्धी असताना, मुद्दा माझ्या लक्षात घ्या आता, सगळी उपलब्धी असताना जर स्वतःची कृपा नाही तुमची महाराज, थांबण्याची नाही, काहीतरी आपल्या जीवनाचं काहीतरी झालं पाहिजे हे चिंतन जोपर्यंत आपल्याकडनं आहे, आपली स्वतःची आत्मकृपा झाल्याशिवाय तुम्ही तिथं थांबू शकत नाही. 2 तासाच्या कीर्तनामध्ये आपण किती वेळा मांडी बदलतो, किती इकडे तिकडे करतो दादा. अवघड काम आहे. आत्मकृपा झाल्याशिवाय कोणी महाराज सप्ताहाकडे येत नाही, कोणी ज्ञानेश्वरी पारायणाकडे येत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये काय महत्वाची बोला मोठ्यानं काय कोणी नाश्ताच केला दिसत नाही. विठ्ठला स्वतःची आत्मकृपा पाहिजे एक. आणि मग महाराज या अभंगावरती प्रकाश टाकत असताना या अभंगामध्ये चिंतन, एक वेगळ्या पद्धतीचं चिंतन महाराज माझ्या डोक्याला सुचलं. ते असं असेल मी कदापि म्हणणार नाही, पण एक माझा अल्पसा प्रयत्न आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिला शब्द येतो भक्ती. उत्तरार्धात दुसरा शब्द येतो माया. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात एक शब्द येतो समाधान 3. तिसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये एक शब्द येतो उद्वेग. उत्तरार्धामध्ये एक शब्द येतो संचित. आणि एकदम शेवटला एक शब्द आहे भार. आता महाराज भक्ती म्हणजे काय, माया म्हणजे काय, समाधान म्हणजे काय, उद्वेग म्हणजे काय, संचित म्हणजे काय आणि भार म्हणजे काय, या 6 शब्दावरती चिंतन करायचे. जीवनामध्ये आपल्याला भक्ती क्षेत्राकडे वळायचे. का वळायचे ते अगोदर पाहू. विठ्ठला ज्या हनुमान बाबाच्या पुण्य पावन सलील दरबारामध्ये चोपडे वस्तीवरची कार्यक्रम चालला, तसं पाहता हे शंकराचे महाराज 11वे अवतार म्हणतात, त्यांना रुद्र म्हणतात. काय झालं की राम अवतारामध्ये भगवान शंकरजींना वाटलं की आपली प्रभू रामचंद्रांची सेवा घडावी. काय घडावी? सेवा घडावी. सेवेतूनच भक्ती आहे महाराज. तोपर्यंत भक्तीकडे आपण येत नाही दादो. आणि त्यावेळेला मग गडबड चालू केली भगवान शिवशंकरानं. तसे वारीचे पंढरपूरच्या वारीचे अधिकारी सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा भगवान शिवशंकर जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, जनार्दनी वैष्णव,
जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव महादेव एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव महादेव एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि त्यावेळेस त्यांनी तयारी ठेवली, महाराज जायचंय, भक्ती करायला जायचंय, सेवा करायला जायचंय. कारण शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय बोला चला भक्ती याच्या वाटा. भक्ती विचारायची, यांनाच विचारायची ना. भक्ती शब्दाचं चिंतन चाललंय. आणि त्यावेळेला भगवान शंकरजींनी ठरवलं की कसलीही मोबदला कसलाही न घेता सेवा करायची. कोणाची? प्रभू रामचंद्रांची. आणि त्यासाठी ते हनुमानजीचा अवतार झाले दादो, भगवंत स्वतः. का म्हणजे एक काय, ज्यावेळेला आपण वानरांचं चिंतन करतो त्यावेळेला अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी बाजूला आहेत. कारण आपल्याला बाकीच्या इतर जीवांना महाराज अन्न, वस्त्र, निवाराची गरज आहे. पण त्यांनी ठरवलं की हे कायच मागायचं नाही. काही न मागे कोणाशी तुची आवडे देवासी. आणि तस्माद सक्तः सततम कार्यम कर्म समाचरण असक्तो या चरण कर्म परमाप्नोती पुरुषः. भगवानजी सांगतात अर्जुनाला, अरे जो अपेक्षा विरहित कर्म करतो बस त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन तो मलाच येऊन मिळतो. काही चिंतन नाही महाराज. आणि त्याला पार्वतीनं हट्ट धरला, मला यायचंय. म्हणजे कशाला उगाच विनाकारण नाही म्हटले, प्रचंड हट्ट केला. वेळ थोडा आहे आपल्याकडे. पार्वती माता शेपटी झाल्या. काय झाल्या? शेपटी. महाराज अख्खी लंका कोणी जाळली? बोला ना जरा. अरे पार्वती माता शेपटीनच जाळली महाराज. अरे 18 पद्म वानराचं रक्षण कोणी केलं? बोला ना जरा. हा शेपटीनं केलं. आणि मग असे महाराज जय हनुमान आहे ते भक्ती कशी करावी, त्याच्या वाटा, त्याचा रस्ता कसा आहे भक्तीचा, हे ते सांगणार आहे दादा. मग आता एक आहे आपलं चिंतन चालू झालं. आता भक्ती म्हणजे नेमकं आपल्याला जीवनामध्ये कशी केली पाहिजे याचं चिंतन चालू झालं. यासाठी एक आद्य शंकराचार्यांचा एक श्लोक आहे. मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गर्यशी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्याभिधीयते. अरे ऐकताय का बघा. आणि एकदा मी ज्या वेळेला विठ्ठल म्हणणार त्यावेळेस सर्वांना विनंती आहे, जोरात हाताने टाळे आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. विठ्ठला विठ्ठला ज्या साधकाला मोक्ष प्राप्त व्हावा, भगवत प्राप्ती व्हावी, त्या साधकानं भक्ती या साधनेवरती काय झालं पाहिजे? आरूढ झालं. मुखी नाम हाती मोक्ष मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष. हा मुखी नाम हाती मोक्ष मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष
ऐसी साक्ष बहुतांचे वैष्णवांचा माल खरा तुरतुरा विषयी. अरे हे काय नामस्मरणची भक्ती घडते आपल्याकडनं, त्याच्यानं तुमच्या हातात मोक्ष आहे. भक्ती महत्वाची आहे. चिंतन चालले आद्य शंकराचार्यांचं श्लोकावरती. मोक्ष कारण सामग्र्या, मोक्षाला कारण सामुग्री जर काय असेल, जशी जेवणाची सामुग्री असते, चहाची सामुग्री असते, अरे उत्पन्नाची शेतातल्या सामुग्री असते, तशी मोक्षाची सामुग्री काय आहे? अरे भक्ती आहे. भक्ती भक्ती. आणि मग हे काय सर्वसाधारण भक्तीची व्याख्या करत असताना महाराजांनी तर सांगितलं की संकल्पावी माया संसाराची, पण तिथून काढायची आणि इकडे जोडायची एक. पण ज्या वेळेला महाराज आपण एखाद्या देवदेवतेची मूर्तीची पूजा करतो, विधिवत पूजा करून अगरबत्ती वगैरे, धूप, नैवेद्य, नारळ फोडतो, फुलं हारे तुरे करतो, सजवतो, नटवतो, त्यानंतर गाथ्याची दररोजचं काय पठण पाठण असेल, कोणाचं ज्ञानेश्वरीचं पठण पाठण काय चाललं असेल, संतांवरती विश्वास ठेवून नामसाधना चालली असेल, ही काय झाली? सर्वसाधारण भक्तीची व्याख्या झाली. पण ऐका जरा, इकडे लक्ष द्या. महाराज एक माफी मागून बोलून जातो. निश्चित सध्या हंगामी भक्ती करणाराची संख्या प्रचंड वाढलेली दिसते मला. एकदा जोरात टाळी. विठ्ठल म्हणजे नुसता पाऊस आला की छत्री पाहिजे, ऊन लागायला लागलं सावली पाहिजे. हे हंगामी भक्ती चालू झाली महाराज. हे काय माफी मागून निश्चित बोलून जातो. पण इथं महाराजांनी श्लोकामध्ये सांगितलंय की मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयशी स्वस्वरूपानुसंधानम. हे अनुसंधान कायम टिकलं पाहिजे. आपलं कायम टिकताना दिसत नाही. काय दिसत नाही? हे असं काय कळणार नाही. खाली येतो मी जरा दृष्टांतातून सांगण्याचा निश्चित प्रयत्न करतो. विठाला विठाला ऐका बरं का, आता बरीच माणसं महाराज श्रावणामध्ये माणसं होतात. काय होतात? बोला जरा. आणि त्यांना माणसाचा आकार काय होतो? प्राप्त होतो. बरीच माणसं काय होतात? माणसं. हंगामी भक्तीकडे चाललोय आपण. आपलं अनुसंधान तुटताना दिसतंय. आता एक आहे नक्की मुद्द्यावर यायचंय आपल्याला. श्रावण महिना अमावस्याला महाराज त्याच्या अगोदर सगळं धुवून धावून कपडे घर स्वच्छ सगळं व्यवस्थित सगळं झालेलं असतात. सगळे लगे गावच्या हनुमान मंदिरामध्ये सर्व मंडळी जमा होतात. मंदिर वगैरे लगेच श्रावणाच्या त्या पहिल्या दिवशी धुवून धावून स्वच्छ वगैरे करतात. सगळं चर्चा चालू होते. अरे श्रावण आलाय, मग पोथी लावायची. कोणती लावायची? अरे कोण म्हणतो रामविजय लावा. अरे झाला रे म्हटला तो. हरिविजय, अरे तो बी झाला म्हटला. मग शिवलीला अमृत, अरे तो बी झाला म्हटला. मग एक जण म्हणला पांडव प्रताप आहे म्हटला. कुठला? तेवढ्यात एकानं विचारायला चालू केलं. अरे म्हणलं याचे अध्याय किती? काय अध्याय किती? हा बरोबर उत्तर आलं महाराज. 64 अध्याय. एक जण म्हणला हे ना हे. हा अरे हे कधी संपलं पाहिजे? हा बोला. बोलले हे. अरे हे महिन्यात संपलं पाहिजे. मग महिन्याचे दिवस किती किती? बोला की जरा. 30 दिवसात हे काय झालं पाहिजे? संपलं पाहिजे. तेवढ्यात एकानं आयडिया काढली, रोज 2. अरे तरी एक जण म्हणला 4 अध्याय राहतात रे म्हणला. तेवढ्यात एक जण म्हणला दर रविवारी 4. ते 4 रविवार आले होते महिन्यामध्ये. आता कुठेतरी काय लागला? हा मेळ बसला महाराज. चालू झाली पोथी महाराज. दररोज यायचे. हा लगे ते इबीद वगैरे बुक्का वगैरे लावायचं काम चालू. हे सगळं आनंदात पार पडलं सगळं. श्रावण संपत आला. पोथी संपली दादा. पोथी पांडव प्रताप काय झाला? संपला. दुसऱ्या दिवशी अमावस्या असते. काय असते? त्या दिवशी एक सण असतो. कोणाचा? मोठ्यानं बोला ना. पोळा. मग त्या दिवशी महाराज त्या बैलाच्या शिंगाला वगैरे हिंगोळ लावतात. त्याच्यावर काय लावतात? हा बेगीड. हा तैसा भक्तिवाद काय. अरे रंग बेगडीचा न्याय.
चक्र तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे महाराज. रंग बेगडीचा मोले घातले रडाया, नाही अस्वानी माया, तैसा भक्तिवाद काय, रंग बेगडीचा न्याय. बैलाच्या शिंगाला जे लावलेलं असतं ना, तर त्या दिवशी तेवढं गोड दिसतं. दुसऱ्या दिवशी गाडी झोपली आणि थोडी चिलाऱ्याच्या दाटीतून निघाला, शिंग लागलं, धडकलं झाडाला की लगी बेगीड उलटतंय. पुन्हा काय महाराज, काहीच नाही. चोखा डोंगा परी, अरे चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भोललाशी वरलिया रंगा. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भोललाशी वरलिया रंगा. हा वरला रंग आहे महाराज, आणि हा काय कामाचा नाही. आणि मग महाराज आमोशा संपते, पांडव प्रताप संपतो, मग दुसरा दिवस उजडतो. जो महाराज गंध लावायला असतो कुठं, देवळात, अरे तोच पहिल्या नंबरला जाऊन तिथं उभा राहिलेला असतो महाराज. कशाला, दुर्योधन प्रताप करायला. पांडव प्रताप संपला की दुर्योधन प्रताप करायला रिकामा झाला. विठ्ठल लक्षात येते का बघा माझा मुद्दा काय, लक्षात घ्या जरा. एक आहे की हा श्रावणामध्ये जसं चाललं महाराज, तसं हे जर 12 महिने जर चाललं तर मी बोललेलो चुकल का. हे 12 महिने जर त्याने श्रावणासारखी पोथी लावली आणि श्रावणासारखं जर त्याचं हे सगळं जर आचरण असेल तर महाराज नर करणी करे सो नर का नारायण बन जाता है. अरे ताकद आहे त्याच्यामध्ये. मग मुद्दा एक आहे, फक्त श्रावणापुरतीच भक्ती आपण करतो, भक्तीचं अनुसंधान. आणि म्हणून स्वस्वरूपानुसंधानम भक्ती रित्या विधीयते. अनुसंधान तुटून देऊ नका, थोडं तरी करा. रोज थोडं नामस्मरण झालं पाहिजे, रोज थोडं वाचन झालं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे. काहीतरी मंदिरात दिवस उगवायला आंघोळ झाल्याबरोबर पहिल्यांदा गावच्या मंदिरामध्ये गेला पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, तिथनं सुरुवात केली पाहिजे. कारण त्या सदाशिवाचे, त्या शंकराचे, त्या परमात्म्याचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत दादा. आता तुम्ही म्हणसाल तुमच्यावर नाही राव, माझ्यावर सुद्धा आहेत. आता जर ना त्या ताजुद्दीन महाराजासारखी जर ह्या सदाशिवानं माझी हवा काढून घेतली, घेणारच आहे एक दिवस, मी इथंच झोपल महाराज. ताजुद्दीन महाराज झोपले ना औरंगाबादच्या कीर्तनामध्ये. तुम्ही ऐकताय, कोणामुळे ऐकताय? अरे त्या सदाशिव आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे महाराज. याला हुशार होता दादा कोंडके, एकटा जीव हा सदाशिव. अरे त्या सदाशिवामुळे हे तुमचं चाललंय. हे गाणारे गातात, टाळ वाजवणारे वाजतात, मृदंग वादक सर्व महाराज मंडळी, इथं उपस्थित सर्व मंडळी ही सदाशिव आहे म्हणून तुम्ही आहे. आणि म्हणून त्या सदाशिवाची भक्ती करा. याच्यासाठी आणखीन थोडे 2-3 मुद्दे सांगतो मी आपल्याला या ज्ञानेश्वरीमध्ये. तेची भक्ती ऐशी परी, तेची ऐशी प्रजन्याची सुटिका जैशी, धरा वाचून येणारसी गतीची नेणे. ऐकताय का बघा, आता लक्ष द्या जरा. आता मी पापनसवरून कीर्तनासाठी निघालो, कुर्रोडीमध्ये थांबलो. आमची मंडळी येत होती म्हणून, आमचे कलाकार गुणवान मंडळी येते म्हणून थांबलो महाराज. तिथं थोडं चहा पाणी झालं आणि तिथून परत इथंपर्यंत आलो, इथं पोहोचलो. मग एक काय, आणि इथं आल्या आल्या बी लगेच चहा झाला महाराज. हा झाला, सर्वांना झाला. आणि मग नंतर कीर्तनाची सुरुवात आहे. आता ऐका, ओवीकडे जायचंय. परी तेची भक्ती ऐशी प्रजन्याची सुटिका जैशी, आभाळातून निघलेला पावसाचा थेंब. ऐकताय का बघा, पहिल्यांदा जो स्टॉप लागतो त्या पहिल्यांदा महाराज पहिल्यांदा धाब्यावर थांबतो, नंतर कुठल्या तरी गावात थांबतो, मग जमिनीवर येतो. बरोबर आहे ना? हा, अरे काय कोणच बोलत नाही महाराज, चुकलं काही माझं काहीतरी. हा, मग कुठे येतो डायरेक्ट, कुठं? जमिनीवर. अरे धरा वाचून येणारी पृथ्वी शिवाय तो थांबत नाही. एकदा निघाला तसं त्याला भक्त म्हणतात आणि त्याला भक्ती म्हणतात. कशाला? अरे जण आपल्या आत्मकल्याणासाठी ज्यावेळेला महाराज या परमार्थिक क्षेत्राच्या वाटचालीला भक्तीवरती आरूढ झाला, तर ते शिव देव भेटल्याशिवाय थांबणं नाही. देव पहावयासी गेलो तेथे जसं ते जसं. आणि मग त्या पद्धतीने महाराज थेंब जसा कुठंच थांबत नाही, तसं साधकांनी आपल्या जीवनामध्ये उद्धारासाठी कैमी उद्धार पावेल, कैमी उद्धार पावेल, कृपा
उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, माझा उद्धार कधी होईल आणि माझ्यावरती कृपा कधी होईल. त्या नारायणाची ही जसा पावसाचा थेंब जमिनीपर्यंत थांबत नाही, धरा वाचून येणारशी गतीची नेणे, आणि तस महाराज भक्ती क्षेत्रावरती आरूढ झालेल्या जीवानं तो परमात्मा भेटेपर्यंत साधना अखंड सातत्यानं नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी ही सातत्यानं ठेवली पाहिजे. ही साधना याच्या पुढे आणखीन ज्ञानोबराय चिंतन करून जातात. विष्णू माऊली ज्ञानोबराय माझी भक्तिवीन जळोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण. अरे नसते काय दगड काय कमी आहेत का? जो माझी भक्ती करत नाही त्यामध्ये आणि दगडामध्ये फरक नाही. ज्ञानोबराय बोलून जातात. आणि आत्ता मात्र ज्ञानोबराय सांगतात, हे बघ हे जीवा, हे साधका, अरे तू कसा निघ कसा, अरे तू झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. कशाच्या वाटेला लाग? कशाच्या? भक्तीचे वाटे लाग. जे का पावसील अव्यंग निजधाम माझे. अरे पण सांगतात कसा निघ? झडझडून निघ. कसा? महाराज आता कुठं वारीला जायचं म्हणलं, एकादशीला जायचं म्हणलं, कीर्तनाला जायचं म्हणलं, सप्त्याला जायचं म्हणलं, पारायणाला जायचं म्हटलं, काय चुकतंय का बघा माझं? जडजडून निघतात का पायातल्या मुंग्या महाराज मेल्या नाही पाहिजे असे निघतात? कसे निघतात बोला जरा? अरे काय अवघड आहे मला. जडजडून बरं निघतोय मी महाराज, नक्की निघतोय बाजूला. कुठून? अरे आईपासून बापापासून भावापासून हे मात्र सांगावं लागत नाही, पटकीनं वेगळा निघतोय. कुठनं? अरे संसार क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना ज्यांनी आपल्यासाठी अतोनात कष्ट उपसलं, अरे त्यांच्यापासून 0 मिनिटात बाजूला निघतोय. पण महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना ती अपेक्षा नाही. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. तू भक्तीच्या वाटेवर लागण्यासाठी बाजूला निघ. असले किती महाराज आले आणि किती गेले, काय उदंडची झाले. अरे जन्मोनिया मेले, होनिया गेले. रंकराव राजाचे भिकारी झाले आणि भिकाऱ्याचे राजे झाले. ते काय देणे घेणं नाही. महाराज सांगतात आम्हाला वर्णावी ती तोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. आणि म्हणून दादा आपण काय बाजूला निघतो, जे बाजूला आपलं निघणं आहे ते पुन्हा त्रासाचंच आहे महाराज. बस ते किती दिवस बाजूला निघतोय. एकदा पोरगा मोठा झाला आणि पुन्हा त्या पोरानं त्याचं गच्चुरं धरलं की काम झालं महाराज. किती पुन्हा ते पोरग बी ह्याच्यापासून ही लाईनच चालू झाली. हे बंद पडणार नाही आता, तिकडे जायला नको आपल्याला. म्हणून जडजडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. जे का पावशील अव्यंग निजधाम माझे. तुला माझं निजधाम बघायचं असेल आणि श्लोकानुसार स्वस्वरूपानुसंधानम संधान साधायचं असेल तर काय कर? हीच थोर भक्ती आवडते देवा. 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 हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा.
हे चिथोर भक्ती आवडती देवा. आपलं अनुसंधान कायम टिकलं. हळूहळू मध्ये भक्तीमध्ये वाढ होणार आहे आणि तीच भक्ती देवाला आवडणार आहे. एक आता आपला दुसरा मुद्दा आहे, माया म्हणजे काय. तर एक काय दादा, दैवी येशा गुणमयी मम माया. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो, दुरत्तया मामेवे प्रपतंते माया मेत्ता तरंती ते. हे अर्जुना, भगवान सांगतात माया तरुण जाणं फार अवघड आहे. भल्या भल्याला या मायेनं कामाला लावलेलं आहे. त्याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज चिंतन करतात, एथ एकची लीला तरले जे सर्व मजभावे भजले. अरे भजले म्हणजे भक्ती आली. पुन्हा अजून हे चिथोर भक्ती आवडती जे सर्व मजभावे भजले तया ऐलीच थडिये सरले माया जळ. अरे त्यांच्यासाठी अलीकल्ल्या काठावरतीच आहे. जे भक्तीवरती मला बसतात म्हणजे भक्ती करतात. माझी जे भक्ती करतात त्यांना मी अलीकडच्याच काठावरती. हे ज्ञानोबरायांची भाषा आहे. पण आता तुकोबराय बोलतात, नको नको मना गुंतू माया. बस बस आपल्याला इथंच थांबायचं. कुठे थांबायचंय? माया. मी आपल्याला श्रीमद भगवद्गीतेची माया सांगितली, दैवी येशा गुणमयी मम माया. इथं शेवटला येत एकची लीला तरले सर्व मजभावे भजते आईलीच थडी सरले माया ज. आणि चक्र तुकोबर आहे, नको नको मना गुंतू माया झाळी. मग ही माया म्हणजे नेमकं काय हे जर लगेच सांगितलं तर काय कळत नाही दादा. छोटा दृष्टांत देतो, खाली येतो मी. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. मेन मुद्द्यावरती येतो मी लगेचच. रामायणामधला प्रसंग आहे आणि जनकाचं राज्य आनंदात चालू होतं. एक शेतकरी जमीन नांगरण्यासाठी आपलं नांगर घेऊन गेला शेतात. त्या नांगराला एक पेटी लागली. पेटी लागल्याबरोबर नांगर थांबवला. जुनी लोक इमानदार होती. महाराज आज अवघड झाले महाराज, सगळं काय सांगायचंच काम नाही. आज काय झालं, इमानदार कशामुळं म्हणलो थोडक्यात सांगतो. शेत खाल्लं मजुरांनी, शेत खाल्लं मजुरांनी. मालक खाल्ली गड्यांनी. कोणी? गड्यांनी. देश खाल्ला कोणी? बोला की राव मोठ्यानं. हा हे म्हणले बरं का, मी काय बोललो नाही. देश खाल्ला पुढाऱ्यांनी. आणि महाराज आता पुढं ऐकताय का? अरे भाविक खाल्ले बुवा लोकांनी. विठाला विठ्ठला विठ्ठला. हे काय, जमीन नांगरायला चालू आहे, पेटी सापडली. इमानदारी पेटी आणली, राज दरबारामध्ये जमा केली. त्याही काळामध्ये आज ही शासनाचा नियम आहे महाराज, भूमिगत धन सापडतं ते सरकारी दरबारात जमा करावं लागतं. आपलं काय चाललंय, मेन मुद्दा माया म्हणजे काय हे समजलं पाहिजे. आणि मग एक काय, पेटी सर्व नगरवासी लोकांना जमा केलं. जसे कारखान्याची पत्रिका येत असते, त्यात असतं कोरम पूर्ण झाल्याशिवाय सभा चालू होणार नाही. म्हणजे सगळे आल्याशिवाय, सभासद जेवढे आलेत, विठाला विठाला हा कोरम पूर्ण झाला. पेटी उघडली, लक्ष द्या जरा, पेटी उघडली. ती काय निघालं महाराज त्यात? हा सांगितलं बरोबर आहे. इकडे मुलगी होती महाराज. काय होती? मुलगी. त्यावेळेला महाराज एक काय, मुलगी जन्माला आल्याबरोबर सगळे म्हणतात हे परक्याचं धन आहे, एक दिवस जाणार आहे, आपल्या इथे राहणारी वस्तू नाही. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, ज्ञानेश्वरी ओवी आहे त्याची. अगा आत्मजेच्या विखी जीव जैसा निराभिलाषी. अरे मुलीच्या विषयी जीव निराभिलाषी असतो दादा. बघता बघता खेळायला लागली महाराज ती. हळूहळू सीता नाव ठेवलं त्याचं. मला मुद्द्याला यायचंय. एके दिवशी परशुरामजी राजा जनकाच्या भेटीला आलेले. त्यांच्यासोबत परशुराम नावामध्ये एवढी ताकद होती, 21 वेळेला पृथ्वी निक्षेत्री केली होती परशुरामानं. आणि त्यावेळेला ते आपला धनुष्यबाण, शिवधनुष्य शंकरानं दिलेलं ते घेऊन आले होते महाराज. ठेवलं बाहेर. हे दोघ जण चर्चेमध्ये गुंतलेले आहेत. एवढ्यामध्ये सीता बाहेर गेली. आता ते परशुरामाचं धनुष्य, अहो ते घोडा करून त्याला खेळायला लागली. बारका असतो ना, तेवढंच परशुरामजी बाहेर आले आणि त्यांच्या लक्षात आलं, बाप रे. म्हटलं अरे या धनुष्याला हात लावायची कोणाची ताकद नाही. छोटी मुलगी आहे, अरे आदिशक्ती आहे ना.
आतापर्यंत जर कोणी वाचवलं असेल या जगात, आदिशक्तीशिवाय कोण नाही दादा. सगळ्यात मोठी ताकद आहे. नवरत्नामध्ये महिषासुराला आदिशक्ती, भस्मासुराला मोहिनी रूपामध्ये. अरे शक्तीशिवाय काय उपयोग, जगदंबेशिवाय काय फायदा नाही दादा. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, अरे म्हणजे आता याला काय हात लावण्यात काय मजा आहे का. हे कला झालं म्हटले, ते त्यांनी तिथं ठेवलं. पुढे ती मोठी झाली, स्वयंवराचा बेट ठरला. देशोदेशीच्या राजाला आमंत्रण देण्यात आली. बरेच राजे आले महाराज. त्या स्वयंवरात ठरलं होतं, या धनुष्याला कोणी प्रत्यंचा चढवेल त्याच्या गळ्यात सीता वरमाला घालणार आहे म्हणला. एका बाजूनी विश्वामित्र, प्रभू रामचंद्र आणि बंधू लक्ष्मणाला घेऊन आलेले होते. सर्वजण मंडपामध्ये हजर होते. बघता बघता पण चालू झाला, जो प्रत्यंचा चढवेल धनुष्याला. एवढ्यामध्ये महाराज बरेच जण उठले, ते हल्लं बी नाही जागचं. रावणाचा नंबर आला, मुद्द्याकडे येतोय मी, वेळ फार थोडा आहे. रावण गेला. रावण ज्या वेळेला उठला, बघितला सीतेनं, तर सीतेने चालू केलं, अरे हे असला नवरा असतो का देवा, तुका म्हणे घालू. देवा सगळेजण या आणि त्या काय करा, धनुष्य बाणावर ताकद लावा, नाही तर काय फटफजिती झाल्याशिवाय राहणार नाही. मागणी केली महाराज. तो गेला, छातीपर्यंत उचललं, खाली पडला आणि धनुष्यबाण कुठं पडला, छातीवरती पडला. स्तब्धता, शांत, टाचणी पडली तरी आवाज येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. एवढ्यामध्ये राजा जनक उठला आणि त्याने मोठ्यानं पुकारलं, महाराज या धर्ममंडपामध्ये एकही क्षत्रिय जिवंत नाही का. त्यावेळेला विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि उठ बाळा, बास माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. प्रभू रामचंद्र उठल्याबरोबर सीतेनं पाहिलं, हा हे मात्र आता देवा एक काम करा, आता खालनं ताकद लावा, वरची ताकद कमी करा. आणि एवढ्यामध्ये महाराज तो गेल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्याला हात लावल्याबरोबर महाराज सर्व देवदेवतेचा आशीर्वाद होता. सीता मातेची इच्छा होती, सहज धनुष्यबाण वर चढवला, प्रत्यंचा लावली. बस महाराज जमले का, सगळे जमले. लग्नाला सुरुवात झाली. मेन मुद्दा, शेवटची मंगलाष्टिका आली. आता सावध सावधान साधा पै आली असते, वागवा दान मंगलघटिका आली असते. आणि त्यावेळेला हसायला लागली, विठाला आणि मग महाराज त्यावेळेला विदेही जनक रडला सीतेसाठी आणि करव मुनी रडले शकुंतले. एवढं कशासाठी सांगितलं हे सांगावं का लागलं. ही राजा जनकाची मुलगी होती का सापडलेली होती, बोला जरा मोठ्यानं आता. सापडलेली होती. मग राजा जनक का रडत होता, त्याला कोण रडवत होत, हेच मला पाहिजे होतं. अरे बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. आपण कोणाचं नाही, आपलं कोण नाही दादा. अरे एक दिवस एकलीची यावे, एकलीची जावे, हेच अनुभवावे. आपण येताना एकटाय, जाताना एकटाय. महाराज ज्ञानोबरा चिंतन करतात. आजा मेला, पंजा मेला, बाप मसनात गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला. इथं आपलं कोण नाही महाराज. आणि मग नसताना आपल्याला हा जो माया बाजार आहे, जडभरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला. अरे त्या हरणाच्या पिल्ल्यावरती त्याची माया चालली. मग आता ही माया म्हणजे काय कळालं. आपलं नसताना आपण ज्याला आपलं म्हणतो त्याला काय म्हणतात, माया. हा त्याला माया म्हणतात. मग आता एक राहिलं, ही माया महाराज याच्यातून काढायची कशी, एवढंच बघायचंय. एकदा जोरात विठ्ठल रुक्माईचं भजन करा. विठो बारकु माझे, हरे हरे विठो बारकु माझे, विठो बारकु माझे, विठो बारकु माझे, विठो बारकु माझे, बारकु माझे, बारकु माझे, बारकु माझे, जा बारकु माझे, हरे विठो बारकु चिंतन करण्याचा प्रयत्न केला. भक्तीचं अनुसंधान कायम राहिलं पाहिजे. एक, दोन, आपलं नसताना ज्याला आपण आपलं म्हणतो आणि त्यामुळे सगळ्याची फटफजिती आणि दुःख होतंय. दुःखाला कारण तेच आहे महाराज. आणि मग त्याच्यामुळं आपण आपलं नसताना ज्याला आपलं म्हणतो त्याला माया म्हणतात हे कळालं. आता हे काढायची तिकडे जोडायची, याच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा.
विठाला विठा विठला 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 विठला. हो. ज्या शेतकऱ्यांना कांद्याचं उत्पन्न विक्रमी काढायचे ते शेतकरी काय करतात, कांदा पेरीतही नाहीत आणि विस्कटतही नाहीत. काय करतात, एक गादी वापा तयार करतात. काय तयार करतात गादी वापा. मग त्या गादी वाप्यामध्ये काय करतात, बी विस्कटतात आणि मग वरून माती वगैरे झाकतात आणि मग एक 35 दिवसांनी 45 दिवसामध्ये हे रोप काय होतं, लागवडीसाठी तयार होतं. मग हे रोप लागवडीसाठी तयार झाल्यानंतर असुती रानामध्ये चांगल्या जे मेहनत केलेली आहे, ज्याची खत वगैरे घातलेलं आहे, अशा शेतामध्ये ते सरी काढतात आणि दाट लावतात ना. मुंडका हलवताय तुम्ही, दाट लावतात का पातळ? हा, म्हणजे एका याच्यामध्ये 3-4 बोटाचं अंतर, हा 4 बोटाचं अंतर ठेवतात. आता एक 2 प्रश्न आहेत माझे. एक पहिला प्रश्न असा आहे, दाट जर लावलं तर काय होतंय? तर बोलत चला जरा, खालचे बोला. काय होतंय? हा, कांदा मोठा होत नाही. कांदा कसा राहतो? बारीक. कोणतरी चिंगळी बी म्हणलं मला, पण ते नको, युट्यूब चालू आहे. ते काय, कांदा छोटा राहतो. कसा राहतो? छोटा. मग छोट्या कांद्याला 1 नंबर भाव असतो ना. चुकलं काही माझं काय? अरे त्याला भावच नसतो, मला ते बाजूला काढावं लागतं, कटवावं लागतं. पण माझा दुसरा प्रश्न असा आहे, हे गादी वाप्यातून जर नाही हल्लं ते रोप तर काय होतंय? लय छोटं राहतंय महाराज. बरोबर आहे ना? राहतं बी बरं का. एखाद्यानं 5-50 वाफे टाकले असले, 5-25 विकले, 10-5 लावले, 1-2 वाफे राहतातच त्या शेतकऱ्याचे. हा, मग एक आहे, याच्यासाठी एक प्रक्रिया आहे. काय? लक्ष द्या जरा. हे रोप इधर से उखडना और उधर लगाना, हे इकडनं काढायचं आणि तिकडे नेऊन लावायचं. याच्यासाठी काय झालं पाहिजे, आपल्याला कांदा मोठा पोचला पाहिजे आणि त्याला 1 नंबरचा दर्जा, 1 नंबरचा दर मिळाला पाहिजे. हे जसं इखुंड रोप उपडायचे आणि तिकडे लावायचे, तशी माया काढायची आणि तिकडे लावायची. पण आता हे आणखीन खाली येतो थोडा. यामध्ये 4 प्रक्रिया आहेत, जरा लक्ष द्या. आता 1 पुरुषार्थ, 2 प्रयत्न, 3 प्रतीक्षा आणि 4 प्राप्ती. विठाला विठाला विठल 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 विठल. लक्ष द्या जरा. पुरुषार्थ म्हणजे काय, आपल्याला लागलेल्या जुन्या सवयी सगळ्या सोडून द्यायच्या आणि शास्त्र चाकोरीनं, तस्मात् शास्त्रम प्रमाणम कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतोर मिहारसी. अरे शास्त्र म्हणे ते सांडावे, जे राज्यही तृण मानावे, न घेववे विषयही विरो. आणि या पद्धतीने महाराज आपण शास्त्र चाकोरीने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादा माणूस व्यसनी असला तर त्याने व्यसन केलं पाहिजे का सोडलं पाहिजे? सुधारण्यासाठी सोडलं पाहिजे. ज्यानं व्यसन सोडलं हा पुरुषार्थ झाला त्याचा. काय झाला? ते सोडित नाही ते सोडून द्या. काय ते सोड ऐकलं का? सोडित नाहीत हा विषय सोडून द्या, पण सोडलं तर काय झाला? पुरुषार्थ. हेही कळालं नाही. थोडक्यात सांगतो. थोडक्यात नारद महर्षी ज्यावेळेस महाराज वाल्या कोळ्याची भेट झाली, फार थोडक्यात, त्यावेळेला त्या भेटीमध्ये काय झालं, तो घरला जाऊन आला. मला मुद्दा एकच सांगायचा आहे, पुरुषार्थ काय घडला? एक की काय, पहिल्यांदा वाटमारी सोडून दिली, लोकाला लुटायचं सोडून दिलं, हाना मारायचं सोडून दिलं. हे सगळं सोडून देऊन नारद महर्षींनी सांगितलं वाल्याला, आता तुला काय करावं लागतंय? नामस्मरण करावं लागतंय. तो म्हटलं मला नामस्मरण येत नाही. मग मारा मारा म्हणत म्हणत हेही मंत्र, अरे तो मंत्र तो म्हणत 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 राम राम म्हणायला लागला आणि त्याच्या जीवनामध्ये फार मोठी प्रगती झाली. दादा हा पुरुषार्थ आहे संत संगतीचा. काय? संत समागमे धरावी, आवडी करावी तातडी. हा पुरुषार्थ झाला त्याच्या जीवनामधला. अरे म्हणून दादा आता इथं एक आहे, आता इकडे यायचं ह्या गादी वाप्याकडे. ह्या गादी वाप्यातून रोप उपटलं आणि आसुती रानात नेऊन सरीवरती लावलं. हा कांद्याच्या त्या रोपाच्या जीवनामध्ये घडलेला काय आहे? बोला ना मोठ्यानं. हा पुरुषार्थ आहे. आता पुरुषार्थ झाला महाराज, इथून तिकडे गेलं ते. आता एक माझा असा प्रश्न आहे, लोणावळ्याचा डोंगर असेल, एडशीचा मोठा डोंगर, मोठे मोठे डोंगर आहेत, इथला आपल्यातला छोटा नाही. ज्या मोठ्या डोंगरावरती झाडं लावावी लागतात का बी पडून आपोआप उगवतात? बोला पटापट. हा हा आपोआप उगवतात. त्याला प्रयत्नच करा. हे ज्ञानेश्वरी तो वेळ महाराज, वेळ नाही आता माझ्याकडे, मी तुम्हाला ते सांगत बसत नाही. याला का आपोआप उगवतात.
मग आपल्या शेतामध्ये डाळिंबीची बाग, केळीची बाग, हे ऊस असेल, हे लावावा लागतो का आपोआप येतो? जरा बोला. हा लावावा लागतो. हे लावल्यानंतर महाराज याच्यामध्ये तण आहे, हरळी आहे, लवळा आहे, धनुरा आहे, ते बाकी केनपट आहे. महाराज हे आपोआप येतं का लावावं लागतं? आपोआप येतं. मग ते तसंच ठेवलं की एक नंबर पीक येतं ना? नाही बोला ना जरा. निवडून तन शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन. निवडून तन शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन. निवडून तन शेती करावी जतन, निवडून शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन. निवडून तन शेती करावी जतन, निवडून तन शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी निवडून तन शेती करावी जतन, आणि न करिता न काढिता तन येती कन तया कैची. अरे त्याच्या हातामध्ये महाराज तण काढल्याशिवाय त्याच्या हातामध्ये हे येणार नाही. निवडून तन आणि शेती करावी जतन. मग हे तण काढण्यासाठी काय करावं लागतो? फवारावं लागतं, औषध आणावं लागतं. जुन्या काळामध्ये खुरपण करावं लागत होतं. म्हणजे काय करावं लागत होता? प्रयत्न करावा लागत होता. काय करावं लागत होता? प्रयत्न. मग तसं हे रोप तिथं गेल्यानंतर हा प्रयत्न झाला महाराज. कोणता? त्यासाठी टॉनिक फवारणी असेल, त्यासाठी खत टाकणे असेल, त्यासाठी पाणी देणं असेल. हे रोपाला काय झालं? हे महाराज प्रयत्न झाला. आता प्रतीक्षा. कांदा इकडून तिकडे नेऊन लावल्याबरोबर लगेचच मार्केटला जातो ना? नाही. किती महिने लागतात? 4 महिने लागतात. याला म्हणतात प्रतीक्षा. प्रतीक्षा म्हणजे वाट बघणं. काय बघणं? वाट बघणं म्हणजे प्रतीक्षा. मग हे काय? याच्यासाठी महाराज 4 महिने जातात. 4 महिने त्याची वाट बघावी लागते. ही झाली प्रतीक्षा. आणि मग शेवटला महाराज 4 महिन्यानंतर महाराज भाव जर असेल तर थोडं 3.5 महिने तर टिपड फिरवतात. टिपाड गणे बिणे त्याचे मोडतात. पटकीने लगेच महाराज काटणी चालू होते. टेम्पो भरतो, टेम्पो सोलापूरला जातो, त्याचा निलाव होतो. निलाव झाल्यानंतर व्यापारी त्याचं वजन करतो, माप होतं, मग पट्टी होते. पट्टीतून कमिशन जातं. आणि ज्या वेळेला तुम्ही तिथं जाता आणि ती पट्टी हातामध्ये मिळते आणि त्याचे पैसे हातात मिळतात, याला म्हणतात प्राप्ती. त्याला काय म्हणतात? प्राप्ती. आणि तसं दादाओ, जसं हे प्राप्तीचं आहे, तसंच पहिल्यांदा पुरुषार्थ. आता या आपल्याकडे महाराज, पण रागाला जाऊ नका माझ्यावर कोणी. प्रपंचातून, संसारातून आधी भक्ती क्षेत्राकडे आल्याबरोबर महाराज माळ वगैरे घातली, ज्ञानेश्वरी वाचायला चालू झाली, पंढरीची वारी चालू झाली. हा झाला पुरुषार्थ झाला. काय झाला? पुरुषार्थ झाला. याच्यानंतर पुरुषार्थ झाल्याबरोबर प्रयत्न करावे लागतात. कशाचे? टाळ कसा वाजवायचा, चाट कशी वाजवायची, गायन कसं करायचं, स्वर कसा लावायचा, ज्ञानेश्वरी अशुद्ध येत असेल तर कशी वाचायची, एक ठोकीमध्ये गाता कसा वाचायचा. हा काय झाला? बोला गिराव. हा प्रयत्न झाला महाराज. मग लगे देवळात आल्या लगेच देव पावतो ना? अरे मनी नाही भाव तिथं देव मला पाव. देव अशानं पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. याला काय वाट बघावी लागेल का नाही? काय काय आहे का? लगेचच पावणार आहे का तो? मग नाही महाराज. आणि मग ज्या वेळेला तुमची अवस्था तयार होईल, प्रपंचामध्ये असते ती व्यवस्था असते आणि परमार्थामध्ये जी असते अवस्था तयार असते. ज्यावेळेस अवस्थेची बैठक तयार होईल आणि मग त्यावेळेला महाराज संकल्पावी माया. बरं, थोडक्यात सांगायचं झालं, हे सांगितलं, लक्षात आलं आपल्या. पण याच्या पुढचा मुद्दा असा, जवळच अरण नावाचं गाव आहे, तिथे एक महात्मा जन्माला आला. धन्य ते अरण, रत्नाची कांजनमर निदान सावता. तू सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी. आणि धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. पण पुढचं महत्वाचं आहे, मला सांगायचंय. 60वीला दाता संसारी होते ना, रोज पंढरपूरला वारीला सारखं जात होते ना. न जाता सुद्धा देव पंढरपूर सोडून इकडे येतो, यालाच
म्हणतात संकल्पावी माया. बरं देव का आले? जे जे भेटे भूत ते माने जे भगवंता भक्तियोग निश्चित माझा. तुका म्हणे विठो भरला सबाय उने काय आहे चराचरी देखावी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. आणि देव सगळं जगच त्यांच्यासाठी महाराज कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी हे सगळं झालं. आणि म्हणून संकल्पावी माया संसाराची. हे झाल्यावर महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात ठेविले ते तैसे राहावे ठेविले ते तैसे राहावे ठेविले ते तैसे राहावे ठेविले ते तैसे राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले ते तैसे राहावे दुसऱ्या चरणामध्ये समाधान हा शब्द आहे आणि तिथंच खाली उद्वेग हा शब्द आहे. मग आम्ही थोडं चिंतन करून गेलो. लक्ष द्या. मनाच्या अनुकूल ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला महाराज समाधान वाटायला लागतं आणि मनाच्या प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला दुःख वाटायला लागतं. इथंच वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. थोडं चिंतन लक्ष द्या थोडं. एक जणाला लग्नाला जायचं होतं. स्वतःची गाडी नव्हती. बस स्टँडवरती येऊन उभा राहिला महाराज. वाट बघायला चालू झाले. लग्न तर 12:47 आहे आणि लांबचा प्रवास होता महाराज. तिकडं बघतोय बाकीची इतरच वाहनं येत आहेत पण महाराज एसटी काय दिसेना झाली. जोपर्यंत एसटी दिसत नाही तोपर्यंत महाराज मनामध्ये एसटी यायला पाहिजे एसटी यायला पाहिजे. एसटी दिसली महाराज. आता बोला एसटी दिसल्याबरोबर काय वाटायला लागलं? समाधान वाटायला लागलं. आली पण महाराज फारच गर्दी होती. एसटी उभाच केली नाही हाय अशी निघून गेली. काय वाटायला लागलं? दुःख वाटायला लागलं. आपलं लय वेळ घेत नाही मी. लगेच दुसऱ्यांदा एसटी आली. दुसरी एसटी दिसली मागून 10-15 मिनिटांनी आली महाराज. उभाही राहिली पण प्रचंड गर्दी होती. उभा राहिल्याबरोबर समाधान वाटलं. आत चढायलाही जागा नव्हती. दरवाजाच्या कडेला कसा तरी उभा राहिला महाराज. उभा राहिल्यावर प्रचंड गर्दी होती. बसायला जागा नाही मिळाली. जरी एसटी मिळाली तरी काय वाटायला लागलं? समाधान वाटायला लागलं. ठीक आहे महाराज. थोडी 2 किलोमीटर गेली आणि गाडी पंक्चर झाली. काय वाटायला लागलं? हे असले कितीही किस्से महाराज रात्रभर चालतील. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ. हे कशाच आहे? काही जोडता येते महाराज. त्याचं काय म्हणतं नाही. अरे एखाद्याचं शेडचं काम चालू झालंय. सामान आणून सगळं टाकलंय पण महाराज ते मिस्त्रीने नुसतं याला प्रयत्नात नुसतं हुलकावण्या लावायला चालू आहेत. मिस्त्री येतो म्हणला की काय वाटतंय? आता बंद करतो मी माझं. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आपलं संचित आपण बनवलेलं आहे त्याच्यामुळे आपला काय पर्याय नाही दादा. मग याच्या पुढे चिंतन चालू होतं की जो भार घालायचा आहे खरोखर या परमात्म्यावरती भार घाला. अभंगाच्या शेवट तुका मन घालू